मित्रांना सांगा, आपल्या आपल्या नात्यातल्या लोकांना सांगा, दरबारातल्या सेवेकरांना पण सांगा, भजे खायचे असतील तर गंगाराम कांबळेचंच हॉटेल, कारण सोशल जस्टिसचा हा शेवटची स्टेप आहे. आता हे उदाहरण आपल्याला जो सोशल जस्टिस पाहिजे त्याच्यासाठी लावून बघा. हे काशीच्या न्हाव्यासारखं चाललंय. समोर बापाला शांती मिळावी म्हणून केस कापून घेण्यासाठी 100 लोक बसलेले असतात. हा एकाची मिशी कापतो, थोडासा बाद में आता, एकाच्या डोक्यावर नुसताच मस्तारा फिरतो, भाई साहब थोडा धीरज रखो, बाद में आता. आणि बापाला शांती मिळत असल्यामुळं त्यातली एक पण तक्रार करत नाही, त्याची वाट बघत बसतो. कुणाची मिशी तुटली, कुणाची इकडची केस तुटली, कुणाचा अर्ध टक्कल, पण बाप को शांती मिळणे वाली. आपल्या सामाजिक न्यायाच्या कल्पना म्हणजे काशीच्या गंगेच्या काठावर बसून न्हाव्याने खेळायचा खेळ झालेला आहे. त्याच्यातून बाहेर पडायचं की नाहीये? आणि बाहेर पडायचं असेल तर किमान राज्यघटनेतल्या तरतुदींचा विचार करा की तुम्ही दृश्यावर खेळू नका, दृश्य जन्माला घालणाऱ्या गर्भाशयावर खेळा. गर्भाशय कायम ठेवून दृश्य कधी बदलत नसतं, दृश्य कधी थांबत नसतं. शेतकऱ्यांना सामाजिक न्याय पाहिजे, पण सरकार काय सांगतं? कर्ज माफ केलं. कर्ज माफ करून जगातला कोणताही शेतकरी समृद्ध होत नसतो. त्याला कर्जबाजारी करणारी जी व्यवस्था आहे ती खलास केल्याशिवाय त्याची शेती फायद्यातच येणार नाहीये. आपण व्यवस्थेकडे करतो. चला, भारत हा जगातला एक चुकार देश असेल की जो मनी ऑर्डर करून शेती करा म्हणतो. जगातली कोणतीही शेती मनी ऑर्डरवर चालत नाही. बिस्लरी बाटल्या पाठवून शेतकऱ्याची शेती चालणार नाही. शेती चालायचं असेल तर त्याच्या शेतातच विहीर पाहिजे, आणि नुसती विहीर असून चालत नाही, जिवंत पाण्याचा झरा पाहिजे. ते त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते द्यायचंच नाही. एवढं माफ करतो, एवढं माफ करतो, एवढं माफ करतो. एवढी कुपोषित बालकं मरतात वर्षाला 7-7 लाख, आणि उपाय काय? त्यातली बाई पकडायची, गरोदर बाई, तिला खाऊ घालायचं आणि पोरगं जागवायचं. पण दुसरी कुपोषितच होणार आहे ना, तिसरी तशीच होणार आहे ना. अरे त्या कुटुंबामध्ये गर्भाशयातल्या बाळाला जरी खायला मिळेल एवढं अन्न तू उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याच्यात सातत्य राहिलं पाहिजे आणि ते आत्मसन्मानाने त्याला खाता आलं पाहिजे. हे कुणीतरी भिकेत वाढलेलं आहे म्हणून त्यांनी खाली मान घालून ते खाता कामा नये. कारण माणसाला सगळ्यात मोठा आत्मसन्मान देण्याचं काम सामाजिक न्याय करतं. तुमच्याकडे सगळं आहे आणि आत्मसन्मान नसेल तर तुमची गणतीही त्याच्यातच होते. दुर्दैवानं सामाजिक न्याय मागणाऱ्या चळवळी सुद्धा आपल्याकडच्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. कुणाला काही कळतच नाही काय मागावं. उदाहरणार्थ रोजगार हमीचं काम. 40 वर्षापूर्वी ज्या माळावर मी रोजगार हमीच्या कामात जाऊन दगड गोळा करायचो, कारण दुसरं कामच नाही तिथे माळात, दगड गोळा केलं 10 रुपये. आणि 40 वर्षानंतर माझ्या भावाचा मुलगा त्याच कामावर जातो, दगड गोळा करतो आणि 4 रुपये घेऊन येतो. सरकार म्हणतं आम्ही माणूस जगवला. माणूस नाही जगवला, गुलाम जगवला. मला माणूस म्हणून जगायचा आहे. माझ्या कामातून प्रोडक्शन तयार होईल असं काम दे. मला नुसतं दगडच गोळा करायला काय लावला? माझ्याकडून विहीर काढून घेतली असती तर माझ्या गावातला दुष्काळ संपला असता. पण सरकार मायबापाच्या भूमिकेत आम्ही एक पण माणूस मरू देणार नाही, माणसं जगू. अरे कुत्र पण जगतं, बैल पण जगतो, मुंगी पण जगते, पण त्यांना सामाजिक न्याय नाही आणि आत्मसन्मान नाहीये. आत्मसन्मान नसलेली माणसं कधीही कोणत्याही समाजाचा, देशाचा, स्वतःचा विकास घडवू शकत नाहीये. ह्या चळवळी बंद झाल्या, आणि चळवळी का बंद झाल्या त्याला पण आपण जबाबदार आहोत. सकाळी सांगत होते आरपीआयची खूप चर्चा झाली. मी काय त्या चर्चेमध्ये जात नाही. बाबासाहेबांच्या चरित्र खंडापैकी 12वा जो खंड आहे तो घरी गेल्यानंतर वाचा. त्या खंडामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. दादरच्या चैत्यभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, सगळ्या शोक सभा झाल्या, आणि ते झाल्यानंतर ते प्रकरण संपता संपता खैरमोडीने एक वाक्य लिहिलेलं आहे.
ते वाचताना मला इतकं आश्चर्य वाटतं, कारण खैरमोडे काय क्रिएटिव्ह रायटर नव्हते, ते काय प्रतिभावंत कवी पण नव्हते. तो सगळा डाटा गोळा करून त्याने ते चरित्र लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांचं अनालिटिक चरित्र वर्तमान काळाशी सुसंगती साधणारं चरित्र आजपर्यंत कोणी पण लिहिलेलं नाही आहे. नुसतं जयभीम म्हणायचं, अरे मग चरित्र कोणी लिहायचं? त्यांच्याकडे साधनं होती, त्यांनी लिहिलं. आताच्या बॅकग्राऊंडवर त्यांचं चरित्र कोण लिहिल? कोणी लिहित नाही चरित्र, तेच वाचायचं. तुमच्यातला कोणीतरी पुढे येईल आणि तो चरित्र लिहिल, कारण हे नांदेड आहे. बाहेर न घडणाऱ्या गोष्टी इथे घडत राहतात, जसे की हे संमेलन आणि ही उपस्थिती, याचं बाहेर कुठे घडलेलं नाही आहे. So hope somebody will come forward and write a new biography of Dr. B.R. आंबेडकर. ते दोनच चरित्रावर चाललोय आपण, एक गिरांचं आणि त्यांचं. अरे 70 वर्षे झाली, काळ किती बदलला, किती जुनी कागदपत्र शोधायला पाहिजेत, काय काय करायला पाहिजे, सत्य शोधून काढायला पाहिजे. आणि आपलं सगळं नुकसान झालेलं आहे की आपण अद्ययावत चरित्र लिहिलं नाही. त्यामुळे अद्ययावत बाबासाहेब समजून घेण्याला सुद्धा आपल्याकडे मार्ग नाहीये. तेच वाचायचं आहे की जसं गांधींचं झालं. माझे सत्याचे प्रयोग 1920 पर्यंत तेच चरित्र समजतो आणि पुढे जातो आपण. मी सांगत होतो, एक वाक्य त्याने लिहिलेलं आहे, सामाजिक न्यायाच्या लढाया क्षीण का झालेल्या आहेत, त्याचं उत्तर त्या एका वाक्यात मिळतं. आणि ते वाक्य इतकं सुंदर आहे, तुम्ही लिहून घ्या, काळजावर गोंदवा. एक सिद्धांत आहे तो वाक्य म्हणजे. आणि ते वाक्य असं आहे, जेव्हा सूर्यास्त होतो, लक्षात येते, कळतंय? जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा काजव्यांचे राज्य सुरू होते. हे का झालं असं? हे असं काय झालं? काजव्यांचं राज्य चालू होतं आणि काजव्यांचं राज्य फक्त अंधारातच चालतं. सूर्योदय झाला की काजव्यांचं राज्य खतम होतं. म्हणून इथल्या व्यवस्थेने काही काजव्यांना कापसामध्ये अलगद पकडलं, अंधारातच त्यांना नेलं आणि तिथे लाल दिव्याची गाडी दिली. काही काजव्यांना अलगद कापसामध्ये पकडलं आणि त्याला सांगितलं, बाबासाहेबांचे अर्थ सिद्धांत उलट्या डोक्यावर उभा करून दाखव. काही काजव्यांना पकडलं, अजून काहीतरी दिलं. काजव्याला जगवायचं असेल तर व्यवस्थेने एक जबाबदारी स्वीकारली होती की काजव्याच्या भोवती सतत अंधार लागतो, कारण उजेड पडला काजवा मरतो. हे सगळे शायनिंग मारणारे काजवे व्यवस्थेने अंधारात त्यांना सुरक्षित जागा देऊन ठेवलेले आहेत. म्हणून सामाजिक न्यायाच्या कल्पना कुणी उच्चारतच नाही आहे. ग्लोबलायझेशन मध्ये तुमच्या जगण्याचं काय होणार आहे? मोठा बुलडोजर येतोय आणि बुलडोजर पहिल्यांदा मुंग्याला खलास करतो. मुंग्या आहेत हे सगळे ब्रोकन मॅन, हे मायनॉरिटीज, हे दलित, हे गुन्हेगार जमातीचे लोक, हे भटके लोक, हे स्त्रिया, हे बालक, हे पहिले व्हिक्टिम आहेत त्या बुलडोजरचा. त्यांच्या संरक्षणासाठी राज्यघटनेतल्या तरतुदी वापरा असं कोणी सांगतच नाही. आणि हे पण मागत नाहीत, कारण ह्यांना हळूहळू वस्तूकडे वळवत न्यायला चाललेलं आहे. आणि चर्चेचे विषयच बदललेत ना. तुम्ही भाकरी मागायला जाता तेव्हा कुणी ते राज्यपाल सांगतो बाईने कपडे कसे घालायचे. तुम्ही पाणी मागायला जाता तेव्हा कुणीतरी सांगतो कोणत्या दिशेला बघून प्रार्थना करायची. तुम्ही घर मागायला जाता तेव्हा कुणीतरी म्हणतो इस देश में रहना है तो रामजादे होना चाहिए, हरामजादे नहीं चलने वाले. डायव्हर्शन होतं. आपलं पाऊल सामाजिक न्यायाकडे जातं. कुणीतरी रेड सिग्नल दाखवतो, कुणीतरी दिशाभूल करतो आणि आपण मैलाच्या दगडाजवळच थांबतो. मैलाचा दगड सोन्याचा जरी असला तरी आपल्या बरोबर प्रवास करू शकत नाही. तो सांगतो नांदेड 18 किलोमीटर, राज्यघटना 18 किलोमीटर सांगते. चालायचं तुम्हाला असतं पण तुम्ही दगडाजवळच थांबून राहिला. का? दगड सोन्याचा आहे, दगड उजेड देतो. हे कुणी घडवलं असं? तुम्ही काय काय मागत होता आणि काय काय मिळत चाललं तुम्हाला? आपल्याला मोफत शिक्षण पाहिजे,
पण ते जगण्याला मदत करेल असं पण शिक्षण पाहिजे ना. आणि तुम्ही सांगता महाराष्ट्रात 5वीच्या पोराला जोडाक्षर लिहिता येत नाही. लाज वाटत नाही? कोण कुणाचं नुकसान करायला लागले? तुम्ही सांगता 2 लाख पोरं बेकार आहेत. कोण कुणाचं नुकसान करायला लागले? ज्या समाजामध्ये सामाजिक न्यायाचा अभाव असतो, आणि सामाजिक न्याय म्हणजे नुसतं नोकऱ्या असं समजू नका, जीवनाच्या सगळ्या अंगाला ते वेढा घालतं आणि माणसाला डेव्हलप करतं. पण आपली अडचण अशी आहे की सामाजिक न्याय कशाला म्हणतात हेच आपण सांगू शकत नाही. मी तुम्हाला विचारलं रिझर्वेशन म्हणजे काय, तुम्ही म्हणता नोकरी, तुम्ही म्हणता शिक्षण. मग लोक आपले टीकाकार करतात की हा नोकऱ्या 10च वर्ष ठेवायला पाहिजे होता असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. खाली मान घालतो आपण, कारण आपण राज्यघटना वाचलेली नाहीये, डिबेट्स वाचलेली नाहीये. देअर आर 2 काइंड्स ऑफ रिझर्वेशन. एक पॉलिटिकल आहे आणि एक हे जॉबचं आहे. पॉलिटिकल रिझर्वेशनला 10-10 वर्षाच्या टप्प्याने त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आणि पुढे ठेवायचं की नाही हे ठरलेलं होतं. आणि हे जॉब रिझर्वेशन आहे, ह्याची कालमर्यादा घातलेली नाही आहे, कारण हे सामाजिक न्यायाशी जोडलेलं आहे. आणि सामाजिक न्याय अमुक दिवशी मिळेल अशी तारीख सांगता येत नाही, कारण ते एक ऑन गोईंग प्रोसेस आहे. सो रिझर्वेशन इज नॉट जॉब बट सोशल जस्टिस. इथे कुणी कुणाला उपकार करत नाही आहे. तुम्ही माझ्यावर उपकार केल्यामुळे मला रिझर्वेशन मिळणार नाही. जे माझ्या वाट्याचं होतं, जे वर्षानुवर्षे नाकारलेलं होतं, सगळ्या स्तरावर मला अन्याय केलेला होता, आणि हा अन्याय कुठल्याही राजाच्या कोर्टाच्या दरबारात सुटत नव्हता. म्हणून समाजाने राज्यघटनेच्या मदतीनं आपल्यावरचा संपवलेला अन्याय म्हणजे सामाजिक न्याय. तुम्हाला घरासाठी कर्ज का मिळतं? तुम्हाला एसटीत पास का मिळतो? तुम्हाला रेशन कार्ड का मिळतं? तुमच्या पोराला स्कॉलरशिप का मिळते? हे मदत आणि उपकार म्हणून मिळत नाही. आपला जो कोटा सामाजिक न्यायाचा वर्षानुवर्षे साचलेला आहे, आपल्याला जनावर बदलणारा, गुलाम बनवणारा, आपल्याला माणसात नेण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे ह्या गोष्टी आहे. सो डिफाईन व्हॉट इज रिझर्वेशन. सामाजिक न्यायाचा दुसरा प्रयोग केला महात्मा फुल्यांनी काशीबाईच्या रूपात. ती काशीबाई कुणापासून तरी गरोदर गेलेली आहे, पोट फुगलेलं आहे, आणि समाजात तोंड कसं दाखवायचं म्हणून ती मरायला चाललेली आहे. माणूस असता तरी काय केला असता? भाषण दिलं असतं. बाई गं आत्महत्या करणं पाप आहे, परमेश्वराला ते पटत नाही, स्वर्गात जागा मिळत नाही, रिझर्वेशन सुद्धा होत नाही, बॅटरी चालतच नाही तिथेपर्यंत, कारण मला न्याय द्यायचा आहे. पण फुल्याला सामाजिक न्याय द्यायचा होता, म्हणून ह्या पती पत्नीने तिला अडवलं आणि विहिरीकडे न पाठवता आपल्या घरात आणलं. सामाजिक न्यायाला सुरुवात झाली. आता दुसऱ्या दिवशी तिला परत पाठवायचं ना आपण असतो तर. बाळंत होईपर्यंत त्यांनी तिथंच तिला थांबवलं. दाई मिळत नाही म्हणून सावित्रीबाईने आपल्या हाताने केलेलं ते पहिलं बाळंत काशीबाईचं आहे. नुसतं बाळंत होऊन कसं चालेल? त्या पोराला नाव द्यायला पाहिजे ना, त्याचा बाप असायला पाहिजे. जोपर्यंत त्या पोराला बापाचं नाव मिळत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय त्या पोराला आणि आईला मिळणार नाहीये. फुल्यांनी बापाच्या जागी आपलं नाव लिहिलं आणि पोराला नाव दिलं यशवंत ज्योतिराव फुले. चला काय सुंदर चित्र तयार झालं सामाजिक न्यायाचं. पण फक्त काशीबाई पुरता विचार करून चालत नव्हतं. दुसऱ्या बाळंतपणानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते दुकानात गेले, रंगाचा डबा घेतला आणि भिंतीवर लिहिलं, ज्या माझ्या माय बहिणी पुरुषाच्या अत्याचाराचा बळी ठरून गरोदर राहिले असतील आणि तोंड लपवावे म्हणून आत्महत्या करणार असतील, तर अशा सगळ्यांनी माझ्या घराला माहेर समजून यावं आणि खुशाल बाळंतपण व्हावं. कुठे गेला सामाजिक न्याय? मग आता इथे संपायला पाहिजे ना ही स्टोरी हिंदी सिनेमा सारखी. हिंदी सिनेमातलं बरोबर असतो, एक खलनायक मेला की द एंड. खलनायक मारून व्यवस्था बदलत नाही हे लक्षात ठेवा. खलनायक जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेला बदलायला पाहिजे, मग खलनायक संपतो. पण आपला हिंदी सिनेमा भारीच असतो. एक बुक्की मारली की गोरी पोरगी, एक गाणं म्हटलं की मुलं बाळ होतात, मस्त चालले. अच्छा चल रहा है, इंडिया भाग रहा है, स्टँड अप इंडिया. आणि माणसाने काय करायचं, भारताने काय करायचं? स्टँड अप इंडिया अँड सिट भारत, रन इंडिया अँड सिट भारत. कॉन्ट्रास्ट आहे. महात्मा फुल्याने अजून एक पाऊल टाकलं
की आपली सगळी प्रॉपर्टी यशवंताच्या नावावर केली. मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि त्यांना लकवा मारलेला असताना सुद्धा डाव्या हाताने मृत्यूपत्र लिहून काढलं. आणि हा असा बाप होता, त्याने मृत्यूपत्रात असं पण लिहिलं की माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारसदार एकमेव यशवंत आहे. भावाची मुलं नाहीत, भाऊ नाहीत, बहिणी नाहीत, अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं एक मूल. पण त्याने अनैतिक शब्द वापरला नाही, कारण कोणत्याही बाईचं बाळंतपण अनैतिक नसतं, ते नैतिकच असतं. शेतात बाळंत होऊ दे, फुल्यांच्या घरात होऊ दे, नाहीतर स्टार हॉस्पिटलमध्ये, बाळंत कधी अनैतिक नसतं, मातृत्व कधी अनैतिक नसतं, आणि शरीराचा अवयव सुद्धा कधी अनैतिक नसतो. एव्हरीथिंग इज सुपर मॉरल. सुपर मॉरल आहे. ही सगळी संपत्ती त्याच्या मालकीची आहे. पण एक अट आहे, ह्या संपत्तीचा वापर यशवंताने समाजकार्याला मदत करण्यासाठी करायचा आहे. सत्यशोधक चळवळ पुढे न्यायची आहे. पैसे कमी पडले आतले द्यायचे आहेत. आणि जर हे करण्यात जर त्यांनी कसूर केला तर हे सगळे पैसे काढून घेतले जातील आणि सत्यशोधक चळवळीला दिले जातील. सोशल जस्टिस एंड कुठे चालू होतो आणि संपतो कुठे, अशा सामाजिक न्यायाच्या कल्पना नव्या व्यवस्थेत आपल्याला पाहिजे आहेत. कारण नवी व्यवस्था ही भवरूपाची आहे. रडू आलं नाही तर ट्युशनला जाऊन रडायला शिकेल. तुम्हाला माहिती आहे की नाही रडण्याचे ट्युशन आहे? माहिती आहे की नाही? तर माझ्या ओळखीच्या 2-3 आहेत. विदाई के समय कैसे रोते हैं, अरे इतनी सारी ट्यूशन चल रहे हैं पुणे में, नासिक में, बम्बई में, औरतें उधर जाते हैं रोने के लिए. कैसा जमाना आ गया यार, रोने की फी दे रहे हैं हम और जीने की फी नहीं चुका रहे. बाबासाहेबांचा विचार करणं म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करणं आहे. हे जय भीम बोलो पुरतं मर्यादित नाही आहे. बाबासाहेबांच्या प्रतीकाची पूजा करायची की विचाराची पूजा करायची? कारण प्रतीक माणसाबरोबर लढायला येत नाहीत, विचारच हत्यार होऊन लढायला येतात. ज्यांना बदलायचं आहे ते लढा. आणि गेल्या 3 वर्षात आपण जे मागितलं नव्हतं ते सरकार द्यायला लागलेलं आहे. बाबासाहेब जिथे जन्मले ते, जिथे शिकले ते, जिथे धर्मांतर केलं ते, जिथे महापरिनिर्वाण झालं ते, ही सगळी जागा 5 पुण्यभूमी म्हणून जाहीर करणार. अरे पण बाबासाहेबांचे वारसदार उपाशी मारायला लागले, बेकार फिरायला लागलेले आहेत, त्यांना नोकऱ्या देतो मग. आणि कुठे मागितलं होतं कुणी? जिथे जिथे तुरुंग असतील, कार्यालय असतील, सरकारी पैशातून विपश्यना केंद्र चालवणार. अंगावर काटा येतो. आई शपथ, किती वर्षांनी बाबासाहेबांच्या मुळे आम्ही डोळे उघडलो होतो. आणि आता सांस आ रही है, सांस जा रही है, और दोनों के साथ ये भी जा रहा है. ये कौन क्या मांग रहा है और क्या मिल रहा है, हे सगळं सामाजिक न्यायाकडून सेंटिमेंटल इश्यूज कडे न्यायचंय तुम्हाला. हे उगीच राम असलेले नेते निवडले जातात का? मस्त सांगत होते सर सकाळी. हा काय योगायोग आहे का? रामविलास पासवान, रामदास आठवले, राष्ट्रपती राम, रोम रोम में राम, आरित्या में भी राम, राष्ट्रपती पदवी भी राम. ते सक्सेस झाले. सांगितलं त्याने, जो राम होता है ना वो लाल लेके के गाड़ी में बैठता है, और जो कांबळे होता है ना साला इधर बकबक करने को आता है. तुम्ही असं समजू नका कालचा दिवस बरा होता, उद्याचा दिवस खूप गुंतागुंतीचा आहे. हे आभासी जग आणि हे भाषी जग ह्याच्यातलं अंतर तुम्हाला कळणार नाही आहे. सगळेजण त्या आभासी जगालाच वास्तव जग समजायला लागलेले आहेत. कधीतरी लक्षात ठेवा, टीव्हीवर तेंडुलकर कितीही खेळला तर चित्रात दिसतो. त्याला घाम आला, घाम टिपताना तेंडुलकर दिसतो. फक्त एकच गोष्ट दिसत नाही, त्याच्या घामाचा वास पडदा फाडून कधी आपल्यापर्यंत येत नाही. तो तिथेच राहतो. हे भाषी आणि आभासी याच्यातला फरक तुम्ही समजून घ्यायला लागा. आणि कृपा करून फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स ही एक विचार परंपरा आहे. आम्ही असं बोलायला लागलो ना
तर लोक काय म्हणतात, हा कम्युनिस्ट आहे, हा RSS वाला आहे. आयला ज्याने प्रातःकालीन पूजेसाठी फोटो ठेवला त्याच्या मागे जायचंच नाही. इथे माझ्या मागे कशाला लागता? ज्याने तुमचा फोटो नेला तो फोटो घेऊन या पहिल्यांदा. ज्या उस घर में जिधर तुम्हारे बाबा का करप्शन हो रहा है, इथे काय बोलतो तू? कुणीतरी व्हॉट्सअपवर दिलं की हे संमेलन RSS वाल्यांनी घेतलंय. हे जे व्हॉट्सअपवरचे लोक असतात ना, हे दुर्बल असतात, भ्याड असतात, समोर येऊन बोलायची हिंमत नसते, कोपऱ्यात जाऊन काहीतरी करायचं आणि शूट शूट, कारगिलवर जा आणि शूट कर. इथे काय करतो हॉलमध्ये बसून शूट? हे विचार करणार आहेत की नाही आपण? विचार करायला उशीर कराल तर पुन्हा चक्रव्यूहामध्ये अडकाल. खूप कष्टाने चक्रव्यूहाच्या बाहेर आलेलो आहोत. खूप कष्टाने बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून चेहरा दिलेला आहे. ब्रोकन मॅनचे आपण सुंदर चेहरेधारक माणसं झालेलो आहोत. जर गाफील राहात, जे मिळवलेले चेहरे आहेत ती व्यवस्था कोणत्या वेळेला ओरबडून येईल सांगता येणार नाही. आणि त्या ओरबडलेल्या चेहऱ्यावरचं दुःख तुम्हाला वाटू नये म्हणून तिथे पिझ्झा चिकटवेल. ही एक पिझ्झा विरुद्ध भाकरी अशी एक विषम लढाई आहे. तुम्ही ठरवा, तुम्ही भाकरीच्या बाजूने आहात की पिझ्झाच्या बाजूने आहात? तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या बाजूने आहात की तुम्ही प्रत्येकाच्या बाजूने आहात? तुम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूने आहात की कापसाच्या बोळ्यात गुंतलेल्या कारंज्याच्या बाजूने आहात? त्याच्यासाठी संमेलन होतं. धन्यवाद. जय जय. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होणार आहे. कृपया कुणीही जाऊ नये. प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान व दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनास उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित बहीण भावांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नांदेड नगरीतील आंबेडकर प्रेमी, प्रागतिक विचाराचे सर्व आमचे सहकारी यांची मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो. कारण आपण आमच्यासाठी केवळ श्रोते नाही आहात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रागतिक चळवळीत आमचे साथीदार आहात. म्हणून आपल्याप्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करतो. या संमेलनाचं विचारसूत्र जे आहे ते सामाजिक न्याय आहे. आणि आदरणीय उत्तम कांबळे सरांनी राजर्षी शाहू महाराजांची अनेक दाखले दिले. उद्या शाहू महाराजांची जयंती आहे आणि तो दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. या सामाजिक न्याय दिवसाच्या पूर्वसंध्येला हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे, संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमाला सुरुवातीच्या सत्राला या शहराच्या प्रथम नागरिक शैलजा किशोर स्वामी या उपस्थित होत्या. त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि हे सभागृह त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल संयोजन समिती त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. या विचार संमेलनात सहभागी होऊन वास्तवाचे सुस्पष्ट आकलन करून देणारे आणि दिशा देणारे देशातील आघाडीचे प्रतिभावंत विचारवंत पत्रकार, लेखिका, यामध्ये सर्वश्री काही जणांचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे की मराठी पत्रकारितेतील नवे मापदंड प्रस्थापित करणारे आदरणीय कुमार केतकर साहेब, प्रखर आंबेडकरवादी लेखिका डॉक्टर प्रज्ञाताई दया पवार, दूरचित्रवाणीवरील खणखणीत पुरोगामी आवाज संजय आवटे साहेब, कामगार कष्टकऱ्यांचे झुंजार नेतृत्व करणारे कार्यकर्ते विचारवंत कॉम्रेड भालचंद्र कांगो, हिंदी साहित्यातील साहित्य आणि समीक्षेतील मूर्धन्य हस्ताक्षर असणारे डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी यांचे कोणत्या शब्दात आभार मानावेत. अष्टोप्रहर व्यस्त असणारे हे मान्यवर केवळ चळवळीवरील निष्ठा, त्यांच्या जाज्वल्य बांधिलकीमुळे नांदेड सारख्या अत्यंत गैरसोयीच्या अशा शहरामध्ये ते आले. त्यांच्या बांधिलकीला ही संयोजन समिती अभिवादन करते, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. प्रगतिशील लेखक संघ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे उद्गाते, त्यांच्या कल्पनेतून हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. ते आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर, कॉम्रेड भालचंद्र कांगो आणि त्यांचं आपण आत्ताच अत्यंत उद्बोधक असं व्याख्यान ऐकलं ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष, प्रख्यात लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार आदरणीय उत्तम कांबळे सर यांनी नांदेडच्या संयोजन समितीवर विश्वास दाखवून नांदेडला हे संमेलन घेण्यास अनुमती दिली व संमेलनाचे नियोजन
करण्यामध्ये अनेक मौलिक सूचना त्यांनी केला आणि हे आज संमेलन अधिक नेटकं अधिक प्रभावी करण्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच नांदेडचे पत्रकार संजीव कुलकर्णी यांचंही हे संमेलन आयोजित करण्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन राहिलं. त्यांचे संयोजन समिती मनापासून आभार मानते. हे सभागृह अत्यंत नेटकं आणि स्वच्छ सुंदर करून देण्यामध्ये ज्यांचा सहभाग राहिला ते या सभागृहाचे व्यवस्थापक चौरे साहेब यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आपण जे मागे सगळं नेपथ्य पाहत आहात असं अप्रतिम नेपथ्य दीपक गायकवाड आणि सचिन अन्नमवार यांनी केलेलं आहे, नयन बारहाते यांनी केलेलं आहे. त्यांचंही आपण जोरदार या ठिकाणी स्वागत करूया. खूप जणांची नावं घेता येतील, सगळ्या संयोजन समितीचं नाव घेता येईल, पण त्याचा सकाळपासून आवर्जून उल्लेख केला जात आहे. ते नयन बारहाते, राम शेवडीकर, यशपाल भिंगे, संदीप काळे, केशव सकाराम देशमुख, पी विठ्ठल आणि ही सगळी संयोजन समिती यांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान राहिलं. त्यांचंही मनापासून आभार मानतो. हे संमेलन या ठिकाणी व्हावं, केवळ पैशानं संमेलन होत नसतं, तर ते पाठबळानं होत असतं, पाठिंब्यानं होत असतं. नांदेडमधील सर्व स्तरातील लोकांनी याला भरभरून पाठिंबा दिला, तनमन धनानं याला सहकार्य केलं. किती जणांचा उल्लेख करावा. खूप जण तर असे म्हणाले की आमचं नाव कशावरही नको, पण आम्हाला या संमेलनामध्ये सहभागी व्हायचं आहे, आम्हाला मदत करायची आहे. कारण संमेलना या पत्रिकेवर किंवा आणखी कशावर जर सौजन्य म्हणून नाव टाकलं तर देण्याला काही अर्थ नाही, अशी म्हणणारी दातृत्ववान माणसं नांदेड नगरीमध्ये आहेत. त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि 6वं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन हे जळगावला होणार आहे. त्याचे निमंत्रक अविनाश पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि 24 सप्टेंबरला जळगावला हे 6वं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. याचंही आमंत्रण या संयोजन समितीच्या वतीनं आपल्याला देतो. आणि या संमेलनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांप्रती संयोजन समिती कृतज्ञता व्यक्त करते. आपण राष्ट्रगीतानंतर हे संमेलन समाप्त होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय भीम.